होळीसाठी खास आपण थंडाई प्रेमिक्स बनवलं होतं. त्याची रेसिपी जर तुम्ही पाहिलीच असेल. आज आपण त्याच उरलेल्या प्रेमिक्सपासून मस्त मऊ लुसलुशीत असा थंडाईचा केक बनवणार आहोत. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला इथे मी पाऊण कप दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 3 मोठे चमचे थंडाईचं प्रेमिक्स म्हणा, मसाला म्हणा, घरच्या घरी बनवलेला आहे. त्याची लिंकसुद्धा मी वर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते. तो मसाला घालून घ्यायचा आणि नंतर थोडासा केशर घालून घ्यायचा. दूध इथे आपल्याला थोडं कोमटच घ्यायचं आहे. हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करायचं आणि नंतर बाजूला ठेवून द्यायचं. आता एका दुसऱ्या बाउलमध्ये मी दही घेते आणि त्याच्यामध्ये साखर घालून घेणार आहे. इथे मी अख्खीच साखर वापरली आहे. त्याच्याऐवजी तुम्ही पिठी साखरही वापरू शकता. आता ही साखर आपल्याला दह्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायची. छान साखर विरघळली गेली पाहिजे. दह्यामध्ये साखर छान विरघळली गेली की नंतर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही साजूक तूपसुद्धा वापरू शकता. तेल घालून घेतल्यावर पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित एकत्र ढवळून घ्यायचं. तेल घालून ढवळून झालं की मगाशी आपण जे कोमट दुधामध्ये थंडाईची पावडर आणि केशर घालून ठेवलं होतं ते मिश्रण आपल्याला आता ह्याच्यात घालून घ्यायचं आहे. छान सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. मगाशी दूध आपलं कोमट होतं ते पूर्ण गार करून झाल्यानंतरच दह्यामध्ये ओतायचं. आता आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स घालून घेऊया. कधीही लक्षात ठेवा, कुठलाही केक बनवताना सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स नेहमी चाळून घ्यावे. इकडे मी 1 कप मैदा घेतला आहे. त्याच्यामध्ये मी बेकिंग पावडर आणि नंतर बेकिंग सोडा घालून घेणार आहे. सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आता आपण मस्त चाळणीने चाळून घेणार आहोत. सगळा मैदा इथे आपला चाळून घालून झालेला आहे. तो आता मस्त आपण या सगळ्या लिक्विड इन्ग्रेडियंट्समध्ये एकत्र मिक्स करून घ्यायचा. मिश्रण मात्र अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं. जर फार कोरडं होतं असं वाटलं तर मग थोडंसं वरून दूध घालायचं. पण इथे मी तुम्हाला अगदी अचूक प्रमाण दिलेलं आहे जेणेकरून तुमचा केक छान मस्त मऊ लुसलुशीत आणि छान हलका होईल. हे पहा, छान आपलं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून झालं आहे. ह्या स्टेजला मी थोडंसं कंडेन्स मिल्क घालून घेणार आहे. कंडेन्स मिल्क घालणं अगदीच ऑप्शनल आहे, पण थोडंसं कंडेन्स मिल्क घातलं ना की केकचा फ्लेवर खूप छान येतो, म्हणून मी घातलं आहे. आता पुन्हा सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेऊया. हे आता आपलं केकचं बॅटर तयार आहे. हे पहा, अगदी पातळ किंवा अगदी जाड नसायला हवं. त्यानंतर इथे मी हा रेक्टँग्युलर शेपचा केक टिन घेतलेला आहे. त्याला तेल लावून मी सगळ्या साईडला चोळून घेते. तुमच्याकडे बटर पेपर वगैरे असेल तर तुम्ही वापरू शकता, पण त्याची काहीही आवश्यकता नाही. घरी जे साहित्य आहे ते वापरूनसुद्धा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हा केक बनवू शकता. थोडासा मैदा मी त्याच्यामध्ये घालून तो असा डस्ट करून घेणार आहे, म्हणजे केक कुठे खाली चिकटत नाही. हा मैदा सगळ्या साईडला व्यवस्थित पसरवून घ्यायचा आणि एक्स्ट्रा असेल तर तो काढून टाकून द्यायचा. आता त्याच्यानंतर आपण बॅटर या केक टिनमध्ये काढून घेणार आहोत. कधी पण अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त बॅटर भरायचं, फार जास्त बॅटर भरायचं नाही. ही तुम्ही एक टिप समजा. कारण की काय होतं, जर फार वरपर्यंत आपण बॅटर भरलं तर मग केकला फुगायला वाव मिळत नाही आणि तो नंतर फुगून पुन्हा खाली बसतो. त्यामुळे अर्ध्यापेक्षा थोडं कमी किंवा अर्धं भांडं होईल एवढंच कधीही बॅटर घालावं. आता वरून फक्त मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेते. आणि हो, अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगायलाच विसरली. आपण हा केक कढईमध्ये बनवणार आहोत. त्याकरिता जेव्हा आपण बॅटर बनवायला घेतो तेव्हा कढई गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम बारीक करून त्याच्यावर एक झाकण ठेवून द्यायचं. म्हणजे जसं आपण ओव्हन प्रीहीट करून घेतो तशी आपली कढईसुद्धा हे सगळं बॅटर तयार होईपर्यंत छान अशी चांगली गरम होते. आता हा केकचा टीन अलगद आपण कढईमध्ये ठेवूया आणि नंतर वरून झाकण ठेवून द्यायचं. गॅसची फ्लेम मीडियम लोवरच ठेवायची, फार मोठा गॅस ठेवायचा नाही. हे पहा, तुम्ही पाहू शकताय ना केक किती छान फुगतोय तो. पण अजून हा केक शिजला नसेल. हे कसं बघायचं तर एक सुरी घालून बघायची. दिसते तुम्हाला बॅटरला थोडंसं मिश्रण लागलेलं आहे, म्हणजे आपला केक आतून थोडा कच्चा आहे. अजून 10 ते 15 मिनटं केक होऊ द्यायचा.
हे पहा, तुम्हाला मी मगाशी जी सुरी घालून बघितली होती ती आणि आत्ताची पण दाखवते आहे. आलं तुमच्या लक्षात? सुरी अगदी क्लिअर आली पाहिजे. अलगद हा गरम टीन बाहेर काढून ठेवायचा. थोडासा केक कोमट होऊन द्यायचा आणि नंतर आपण तो डिमोल्ड करून घेणार आहोत. अजून थोडा केक गरमच आहे. हे पहा, किती सुंदर आणि एकदम पटकन आपला हा केक निघालेला आहे. पाहिलात ना, कुठे बटर पेपरचा वगैरे वापर न करता सुद्धा आपला केक किती इझिली डिमोल्ड झाला ते. आता एकदा केक पूर्ण गार झाला की त्यानंतर या पद्धतीने आपण केकच्या स्लाईस करून घेऊया. मस्त एअरटाईट डब्यात भरून आपण हा केक ठेवू शकतो. मग कशी वाटली आजची ही केकची रेसिपी? व्हिडिओ आवडला असल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा सोप्या आणि छान छान रेसिपी पाहण्याकरिता केतकीज किचन या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.